आज आपण स्वादिष्ट आणि झटपट कणकेचा शिरा कसा बनवावा ते बघणार आहोत. मी थोडंसं तूप घेतलं आणि तुपामध्ये मी अर्धी वाटी कणिक घातलं. थोडंसं त्याचा कलर चेंज झाल्यानंतर मी त्यामध्ये गूळ घातला. थोडंसं गोल करून तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला वेगळं पाणी गरम करण्याची गरज नाही किंवा गुळाचं पाणी करण्याची गरज नाही. ओके. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घेऊन ते थोडं बॉईल झाल्यावर आपोआप तो गूळ थोडा विरघळतो. विरघळल्यानंतर तुम्ही ते सगळं मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर हे बघा, याचा छान असा कलर पण आलेला आहे. थोडं पाणी टाकून त्यावर झाकण ठेवा. 2 मिनिटानंतर तुम्ही पुन्हा परता. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही त्यामध्ये घाला. मी वेलची पूड आणि काजू टाकले आहे. माझ्या मुलाला रोस्टेड काजू आवडत नाही किंवा अदर ड्रायफ्रूट आवडत नाही, म्हणून मी फक्त काजू वरून टाकलेला आहे. तुम्ही त्याला तळून पण टाकू शकता. अशा प्रकारे मी थोडंसं चमचाभर तूप आणखी टाकलं आणि थोडंसं त्याला पुन्हा झाकण ठेवून हे केलं आणि बघा शिरा किती सुंदर दिसतो आहे. आणि आता माझ्या बाळाचं कसा आहे शिरा, कसा आहे? थँक्यू.